हात दाखवा आणि एसटी थांबवा, गाव तिथे एसटी, जलद आणि सुखकर प्रवासासाठी एसटी, एसटीची अशी अनेक ब्रीदवाक्य. राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबवतं, मात्र त्यातले बरेच उपक्रम केवळ कागदावरच असल्याचं चित्र आहे. रायगडमधील माथेरानच्या रहिवाशांनाही असाच काहीसा अनुभव आलाय. माथेरान रायगड जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात, मात्र इथं एसटीची सुविधाच नव्हती. अखेर गावकऱ्यांच्या प्रयत्नांनंतर 2006 मध्ये इथं एसटी सेवा सुरू झाली. स्थानिक गावकऱ्यांची अनेक वर्षांची जुनी मागणी परिवहन मंत्रालय आणि परिवहन महामंडळ यांनी पूर्ण केली. या सेवेचा लाभ माथेरानकरांसह इथं येणाऱ्या पर्यटकांनाही होऊ लागला. मात्र अगदी काही महिन्यातच माथेरानमध्ये सुरू केलेल्या एसटी बस सेवेला जी घरघर लागली ती आज तागायत कायम आहे. या महत्वाच्या सेवेचा बोजवारा उडाल्यामुळे स्थानिक गावकरी, विद्यार्थी एसटी विरोधात कमालीचे नाराज झाले आणि प्रचंड आक्रमक झाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 वर्षापूर्वी आम्ही उपोषण केलं कर्जत आगारामध्ये. या ठिकाणी 45 ते 40 विद्यार्थी या ठिकाणी उपोषणामध्ये होते. रात्री 10 वाजेपर्यंत आमचं उपोषण झालं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला नुसती आश्वासनं भेटली. मध्यंतरी काळात काही शिष्टमंडळ गेलं, परिवहन खात्याकडे याची मागणी झाली. परिवहन मंत्र्यांनी देखील यावरती आश्वासन दिलं गेलं की लवकरात लवकर तुमच्या बसेस चालू होतील. उपोषणानंतर कर्जत खालापूरचे आमदार सुरेश भाऊ लाड यांनी देखील तारांकित प्रश्न निर्माण केला हिवाळी अधिवेशनामध्ये, परंतु त्याच्यानंतर देखील आमच्या पदरी अनास्थाच जी महामंडळाची दिसून आलेली आहे. बस सेवा सुरळीत असावी यासाठी नगरसेवक दिनेश सुतार यांनी अनेकदा उपोषण केली. परिवहन महामंडळ अध्यक्ष, परिवहन मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली. मात्र लक्ष देतील ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी कसले? अखेर सुतार यांनी माथेरानच्या एसटी बस सेवेला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी झी हेल्पलाईनला संपर्क केला. हेल्पलाईन टीमनं एसटी बस सेवेचा आढावा घ्यायचं ठरवलं. कर्जतहून सुटलेली माथेरान एसटी बस नेरळला आली. नेरळमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी एसटीमध्ये मोठ्या उत्साहात बसले. बस माथेरानच्या दिशेनं निघाली आणि जे रोज घडायचं अगदी तेच आमच्या हेल्पलाईन टीम समोर घडलं. सुरुवातीला माथेरान घाट रस्त्यावर एसटी बस बंद पडली आणि हाल होणारे प्रवासी संतप्त झाले. बस कधी नादुरुस्त असल्यामुळे कारणं दाखवून या ठिकाणी बस रद्द केल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त महामंडळाकडून तशी कुठलीही सोय दिली जात नाही आणि त्याच्यामुळे जे पासधारक विद्यार्थी असतात त्यांना आर्थिक भूदंड सोसायला लागतो. आमच्या या मुलांचे सर्व म्हणजे जे शिक्षणाची मदार आहे ती या बसेसवरती आहे. जर बस चालल्या तर आमची मुलं पुढे शिक्षण घेऊ शकतात आणि आजूबाजूच्या वाड्यातील जी मुलं आहेत ती देखील या बसवरती अवलंबून आहे. तिकीट काढूनही अशी सेवा मिळत असेल तर कुणीही वैतागणं स्वाभाविकच आहे. अशात खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूटही मोठ्या प्रमाणात होते. बस रेग्युलर आणि नवीनच बस हवी, ज्या पहिल्या फेऱ्या होत्या त्याच हव्यात. कारण आम्हाला बस चालू होते कधी पण ती मध्येच रस्त्यामध्ये बंद पडते, त्यामुळे आम्हाला परत रस्त्यातून चालत जावं लागतं वरती. घाटामधून नेहमीचाच प्रॉब्लेम झाला आहे बसचा. आमचं उपोषण आता 10 तारखेला वर्ष होईल, अजून तर काहीच झालं. आम्हाला उठवलं उपोषणावर, काहीच झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही खूप पाठपुरावा पण केला, पण अजून पण काहीच नाही. आमची बस वेळेवर तर येतच नाही सकाळी, त्यामुळे आम्हाला एवढं चालत यावं लागतं. आणि आता पण आमची बस बंद पडली, आता एवढं आम्हाला परत चालत जावं लागेल. टॅक्सीमध्ये पण आमच्याकडून 40-40 रुपये घेतात, एवढ्या 40 रुपये देऊन आम्हाला जावं लागतं. गाड्यांचे इंजिनच बरोबर नसतात. एक तर घाट सेक्शन आहे, गाड्यांचे इंजिन व्यवस्थित पाहिजेत. नुसतं वरनं लाली पावडर लावायची, आरटीओ पासिंग करायचे की झालं. ह्याच्यामध्ये आरटीओनी पण बघायला पाहिजे की बाबा गाडी घाट सेक्शनला चालण्यालायक आहे की नाही. नसेल चालण्यालायक तर सगळं स्क्रॅप कराव्यात गाड्या. 7-8 किलोमीटर अंतरासाठी आम्ही 25 रुपये देतो आणि ही कंडिशन महाराष्ट्रात कुठंच नाही. हा प्रकार ही साधी बस आहे आणि 25 रुपये देऊन सुद्धा बस नीट चालत नाही आणि आमची व्यवस्था नीट होत नाही, म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धोकादायक घाट, रस्त्याची झालेली दुरवस्था, त्यात एसटीच्या जुन्या नादुरुस्त भंगार बसेस, अशात इथले प्रवासी रोज जीव मुठीत धरून प्रवास करतायत. त्यामुळे या प्रवाशांच्या समस्या आम्ही कर्जत आगाराचे प्रमुख SD देशमुख यांच्या पुढे मांडल्या. हेल्पलाईनच्या तक्रारीची त्यांनी तातडीनं दखल घेतली.
माथेरानच्या रस्त्यावर 140 अश्वशक्ती असलेल्या इंजिनाची नवीन बसचा प्रस्ताव तयार आहे. बसची चाचणीही झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच माथेरानकरांसाठी नवीन बसेस उपलब्ध होतील असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. महामंडळाची धोरणात्मक बाब आहे. नवीन गाड्याची खरेदी चालू आहे. नवीन गाड्या येतीलच, पण तत्पूर्वी लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विमान नियंत्रक डी सी साहेब, त्याचप्रमाणे प्रादेशिक व्यवस्थापक RM साहेब, प्रादेशिक अभियंता यांनी जुन्या गाड्याला सुस्थितीत इंजन बांधून जास्तीत जास्त दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न जोरदार महामंडळ लेवलला चालू आहे. हेल्पलाईनच्या दणक्यानं माथेरानच्या ST बसचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. मात्र जोपर्यंत परिवहन विभाग या नवीन बसेस उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हेल्पलाईन स्वस्थ बसणार नाही. कारण सवाल माथेरानकरांच्या हक्काचा आहे. अमोल पाटील, झी मीडिया, माथेरान, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.